भाषण कला सत्राच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर। या जगात अशक्य असं काय आहे? तर तसं बघितलं तर या जगात अशक्य असं काही नाही, सर्व काही शक्य आहे। धीरू अंबानी काहीच नाही पासून खूप काही करून ठेवलंय, हजारो लाखो कोटीचं साम्राज्य उभा केलंय। आणि धीरू अंबानीच नव्हे, असं असंख्य लोक आहेत की ज्यांनी शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभा केले। आणि ह्या सर्व लोकांमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे की ह्या लोकांना स्वतःवर विश्वास होता, आपण करू शकतो हा त्यांना विश्वास होता। आणि त्यांचं हाताच्या रेषेपेक्षा हाताच्या मागे असणाऱ्या मनगटावर त्यांचा खूप विश्वास होता आणि म्हणून त्यांनी हे शक्य केलेलं आहे। हे मी करू शकतो, आय कॅन डू इट, हे त्यांनी लाख वेळा दुसऱ्याला नाही स्वतःला समजून सांगितलेलं आहे। आणि तुम्हाला मोठं कोण करू शकतं? तर ह्याचं उत्तर आहे तुम्ही स्वतः। जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजत नाही आणि स्वतःला तुम्ही काय समजता ह्याच्यावरतीच तुमचं यश अपयश अवलंबून आहे। उदाहरणार्थ जंगलाचं घ्या, जंगलामध्ये अनेक प्राणी असतात, त्या प्राण्यामध्ये जर आपण त्याची गुणानुसार प्रतवारी केली तर त्या जंगलामध्ये सर्वात उंच प्राणी हा जिराफ असतो, हे आपल्या सर्वांना माहित आहे। त्या जंगलामध्ये जर सर्वात वेग किंवा जोरात पळणारा प्राणी जर कोणी विचारलं तर सर्व एकमुखाने चीता नाव घेतील आणि ते गुण त्याच्याकडे असतात। सर्वात धूर्त विचार करणारा, बुद्धी नसणारा असा कोणता जर प्राणी असेल, असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं एकमेव उत्तर असेल लोंबडी, किंवा मराठीत आपण त्याला कोल्हा म्हणतो। बरं, सर्वात शक्तिशाली कोण आहे जंगलात? सर्वात वजनदार कोण आहे? तर याचं उत्तर आहे हत्ती। आता ज्या प्राण्यांची आपण नाव घेतली त्यांच्याकडे एक एक असे पराकोटीचे गुण होते, म्हणजे सर्वात उंच असणारा जिराफ, सर्वात शक्तिशाली हत्ती, सर्वात बुद्धीने हुशार असणारा लोंबडी म्हणजे कोल्हा, किंवा सर्वात वेगवान चीता। या चारीपैकीही त्या जंगलाचा राजा नसतो, त्या जंगलाचा राजा सिंह असतो। आणि तो का असतो? तर तो जंगलाचा राजा जो सिंह आहे तो स्वतःला जंगलाचा राजा मानतो, समजतो। जर जंगलामध्ये एखाद्या ठिकाणी हत्ती आणि सिंह समोर समोर आले, दोघांची नजरानजर झाली, तर तसं पाहिलं तर तो हत्ती त्या सिंहाला त्याच्या ताकदीच्या बळावर, त्याच्या वजनाच्या बळावरती सहज उचलून फेकू शकतो, सहज मारूही शकतो। पण जेव्हा हत्ती सिंहाला पाहतो त्यावेळी हत्तीच्या मनात अशी भावना निर्माण होती की हा मला मारू शकतो, हा मला खाऊ शकतो। अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाल्यामुळे तो हा बचावाच्या मूडमध्ये किंवा बचावाच्या पवित्र्यामध्ये जातो आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी वाट दिसेल तिकडे पळण्याचा प्रयत्न करतो। या उलट जेव्हा सिंह हत्तीला पाहतो त्यावेळेस त्या सिंहाच्या मनात अशी भावना निर्माण होते की मी ह्याला खाऊ शकतो, मी ह्याला मारू शकतो, जरी हा कितीतरी पटीनं माझ्यापेक्षा वजनाने ताकदीनं मोठा असेल तरी मी ह्याच्यावरती आक्रमण करून ह्याला हरवू शकतो। अशी भावना त्या सिंहाच्या मनात निर्माण होते आणि ह्या भावनेमुळे तो सिंह हा ऍक्शन मोडमध्ये जातो आणि म्हणून हा सिंह त्या जंगलाचा राजा म्हणून आज तिथं राज्य करतो। आपण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातले एक प्रकारचे राजे आहात, फक्त आपली क्षमता आणि मी हे करू शकतो हे स्वतःला सांगण्याची गरज आहे। धीरूभाई अंबानी असतील किंवा अमिताभ बच्चन असतील, अशी मोठी मोठी उदाहरण द्यायची खरं तर गरजही नाही। तुमच्या आमच्या इथं बसलेल्या सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा
मोटिवेशन म्हणजे ज्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी अशी उदाहरणं आपल्यातल्या प्रत्येकासोबत घडलेली आहे। त्या परिस्थितीतून त्या संकटातून आपण अनुभवाने बाहेर पडलेलो आहे, आपण काहीतरी स्वतःच घडवले आहे। उदाहरणार्थ आमच्या अलकाताईच घ्या, आज भाऊ भावाचा होत नसताना, मुलगा आपल्या आई वडिलांना समजत नसताना, अशा या कलियुगात रस्त्यावरच्या रंजलेल्या गांजलेल्या आजारी लोकांना योग्य उपचार करून माणुसकीचं दर्शन लावणारा ग्राहक पंचायतीच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी तेवढ्या धडाडीने आवाज उठवणारा मुलगा जर त्या घडवू शकतात तर माझ्या मते अलकाताई काहीही करू शकतात। आमच्या नीताताई इथं या ठिकाणी आहेत। नीताताई ज्यावेळेस गोपाळवाडीमध्ये आल्या त्यावेळेस त्यांना असं वाटलंही नसेल की या गावचे प्रमुख पद आपल्याला मिळेल। आज त्या गावच्या सरपंचपदी त्या विराजमान आहेत। जर एखादी गृहिणी गावात आल्यानंतर त्या गावात दुसऱ्या गावातून नांदायला गावात आल्यानंतर त्या गावाचं प्रत्येक नागरिक पद भूषवते तर त्या आमच्या गीताताई काही करू शकतात। आमचे आश्रत भाई आहेत, ज्या वयामध्ये तरुण मुलं जत्रा यात्रा एखाद्या पिक्चर किंवा स्टोरीवरती चर्चा करतो, आपण कुठे फिरायला जाण्याची गोष्टी करतो, त्या अवघ्या 21-22 वर्षी त्यांनी फोकलेनसारख्या ज्या चांगल्या चांगल्यांना त्या धंद्यामध्ये अपयश आले असा धंदा त्यांनी अतिशय यशस्वीपणे उभारला। नुसता उभारलाच नाही, तो यशस्वीपणे चालवून दाखवला। या ठिकाणी डॉक्टर फाळके आहेत, मगाशी उल्लेख केला मागच्या वक्त्यांनी। खरं तर त्यांच्याबद्दल बोलायला बी खूप आहे। 2001-2 साली 30-35 लाखाचं प्रचंड कर्ज असताना आज संघर्ष करून कष्ट करून स्वतःच त्या कर्जातनं न बाहेर पडता त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन त्यांचे बंधू सगळे मिळून कष्टाने आज ते सर्व कर्ज फेडून ते उत्तम प्रकारचे सेटल झाले। जर आपल्यामध्ये हे सर्व गुण आहेत, अलकाताई मुलाला घडवू शकतात किंवा नीताताई आहेत, अश्रतबाई आहेत, मामा आहेत किंवा आमचे अतुलजी या ठिकाणी आता आले, तर ते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे। अतुलजी आज शिरसुपर सारख्या ग्रामपंचायतमध्ये असे सक्षमपणे ते ग्रामपंचायत सांभाळतात। तालुक्यात ती ग्रामपंचायत नावारूपाला येण्यासाठी प्रचंड कष्ट घेतात। आता सुद्धा यायला त्यांनी गावामध्ये एक चांगलं उपक्रम जो वृक्ष लागवडीचा आहे तो घेतात। लोकांच्या भावना, लोकांना काय हवंय ते बघतात आणि आज तालुक्याच्या नेतृत्वापर्यंत त्यांच्या नावाची चर्चा आहे। तर ह्या आमचे मेरगळ साहेब बघा, आर्मीत होते, देशाची सेवा केली, आता मातीची सेवा करतायत। देशाची सेवा त्या निष्ठेने केली, ज्या तत्परतेने केली, त्याच निष्ठेने ते मातीची सेवा करतायत आणि त्याच्यात ते यशस्वी झालेले आहेत। आमचे छोटी सगळे मान्यवर तर त्यांच्याबद्दल तर शब्दच नाहीत, अशा उंचीची सगळी लोक आहेत। भविष्यात ह्या लोकांच्याकडून आम्हाला शिकण्यासारखं खूप आहेच। तर माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही स्वतःला काय समजता किंवा तुम्ही स्वतःला किती तयार करता, तुम्हाला घडवण्यासाठी कोणीही येऊ शकणार नाही। तुम्हाला घडायचं असेल तर तुम्हाला स्वतः घडायचं आहे। म्हणजे अक्षरशः भगवंत जरी आला तरी तुम्हाला घडवू शकत नाही। घडवायसाठी तुम्ही अगोदर मनातून घडला पाहिजे। ही गोष्ट मला करायची, मला शिकायची, ह्याच्यामध्ये मला अव्वल स्थानी जायचंय, ह्या गोष्टी तुम्ही मनाशी बांधल्या पाहिजेत। आता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं इतक्या दिवस शिकतोय, कला शिकतोय, ते आपले गुरुवर्य शशांकजी मोहिते सर। आता त्या सरांबद्दल जर सांगायचं म्हणलं तर एक क्लास काय घेतात, क्लासवरनं घरी काय जाताना काय ऍक्सिडेंट होतो, ऍक्सिडेंटमध्ये पायांच्या दोन्ही मोडतात त्यांचे पाय। अशा वेळेस सगळं संपलं, आता काही शिल्लक नाही, डोळ्यापुढे अंधार आहे। आता आपलं आयुष्य 4 चाकाव किंवा एखाद्या खाटावरती बाजावरती बसून काढायचं असं पुढे दिसत असताना, काळोख असताना फिनिक्स पक्षाप्रमाणे राखत उभा राहून परत त्याच ताकदीनं आज भाषण कला सत्राचे महाराष्ट्रभर क्लास घेतात। आणि आज महाराष्ट्रामध्ये
जेवढी काही नावं भाषण कला क्षेत्रामध्ये अव्वल आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात वरचं नाव जर कुणाचं असेल तर मी खात्रीने सांगू शकतो की शशांकजी मोहिते सरांचं असेल। हे सर्व उदाहरण आपल्याला काय समजतं की आपण आपल्याला काय समजतो, आपण प्रयत्न किती करतो ह्याच्यावरची आपलं यश अपयश हे अवलंबून आहे। खरं तर बोलण्यासारखं खूप आहे पण संयोजकांचे थोड्या काही अडचणी, तर मी शेवट हरिवंशराय बच्चन यांचे एक 2 ओळीची कविता आपल्याला सांगतो। जब तक न सफल हो, जब तक न सफल हो, नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। संयोजकांनी या ठिकाणी मला माझं मनोगत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दाला इथं पूर्णविराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।